पिंपरी चिंचवडकरांची सून होणार आहे प्रियंका गांधी। ऐकून धक्का बसला ना, पण हे खरंय। पाहूयात आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांचा हा स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवडमध्ये प्रियंका गांधी नावाची एक सून मोठ्या राजकीय घराण्यात येणार आहे। यांच्या मुलाचा विवाह होणार आहे। काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांच्याशी त्यांचं नामसाधर्म्य असल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एक गमतीची लकीर उठली। ज्या सारंग कामतेकर यांनी आयुष्यभर काँग्रेसशी आणि पर्यायानं गांधी घराण्याशी संघर्ष केला, त्यांच्याच घरात प्रियंका गांधी नावाची मुलगी सून म्हणून येणार आहे। अर्थात मुलाच्या लग्नाला त्यांनीही आनंदाने परवानगी दिली। माझी तिसरी पिढी आहे जी काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करते। म्हणजे माझे आजोबा असतील, वडील असतील, हे पूर्वी भारतीय मजदूर संघाचं काम करायचे। मी काही काळ शिवसेनेचं काम केलं, तर भाजपचं काम करतो। मग सातत्याने आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध केलेला आहे। एक पाऊल करतो त्यात पुढे जाता मी पुढे मुलीचं नाव विचारतो आणि मुलीचं नाव प्रियंका गांधी आहे, त्यामुळे अजूनच तो गमतीचा विषय आला। असो, पण या दोघांना चांगलं त्यांचं आयुष्य सुखसमाधान लाभो एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। पहिल्या ते हसले पहिलं, कारण की नाव एकदम त्यांना याचं टिपिकल वाटलं प्रियंका गांधी म्हणून। तर ते म्हणाले की अरे बापरे, म्हणजे मी एवढे वर्ष गांधी आणि ह्या लोकांच्या विरोधात एवढे आंदोलन केले आणि तुला बरं तीच आवडली। म्हटलं एक मजेचा भाग होता की नामसाधर्म्यामुळे जुळून आलेल्या या गमतीशीर योगायोगामुळे पिंपरी चिंचवडमधल्या नेहमीच राजकारणाच्या अतिगंभीर वातावरणात एक छोटीशी मिश्किली निर्माण झाली। राजकीय व्यक्तीच्या घरातलं लग्न म्हटल्यानंतर बऱ्याचदा हे लग्न टीकेचा लक्ष्य ठरतं। पण पिंपरी चिंचवडमध्ये लॅपटॉप मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्या घरातलं हे लग्न सुनेच्या नावामुळे चर्चेत आलंय। आता प्रियंका गांधी हे नाव नक्कीच वलयांकित आहे आणि ती पिंपरी चिंचवडकरांची सून होणार याचा पिंपरी चिंचवडकरांना निश्चितच अभिमान आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पवन कुलकर्णीसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।